आमचं त्यांनी आता बघा त्यांनी काय केलं 2014 आणि 19पर्यंत हिंदुत्व हे ते बोलायला घाबरत होते आधी. तेव्हा गांधीवादी समाजवाद अटलजींचा गांधीवादी समाजवाद होता आणि अख्ख्या देशात 2 खासदार होते. 87 साली पार्ल्याची पहिली पोटनिवडणूक जी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख म्हणून बाळासाहेबांना हिंदू हृदय सम्राट म्हणतात की हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती जिंकलेली पहिली पोटनिवडणूक. गर्व से कौम हिंदू आहे. ती गोष्ट एवढ्या रोखठोकपणाने कोणाच्याही भाजपवाल्याच्या अंगात दम नव्हता, कोणाच्यातच नव्हता. अगदी मी जाहीर सांगतो. आणि ती निवडणूक जिंकल्यानंतर मग भाजप आमच्यासोबत आली. मग त्यांना कळलं की हिंदू ही वोट बँक होऊ शकते. हिंदू ही वोट बँक म्हणजे आधी वोट बँक करायची आणि मग नोटबंदी करायची मतांची. तसंच त्यांनी केलं. म्हणजे शिवसेनेच्या आधारावरती हिंदू वोट बँक केली आणि शिवसेनेसाठी ती नोटबंदी म्हणून ते वापरत आहेत. पण हिंदू काय, मुसलमान काय, ख्रिश्चन काय, देशातला नागरिक आता मूर्ख राहिलेलं नाही. आता तुम्ही त्याला आंधळेपणाने पुढे नेऊ शकत नाही. तुम्ही आता वोट ज्याचा मुद्दा म्हटला, तुमच्यावरती हाही वारंवार आरोप केला जातोय की तुम्ही विशिष्ट समुदायाचं, मी स्पष्टपणे की मुस्लिम मतांसाठी उद्धव ठाकरे मुस्लिम मतांचं लांगुल चालन करता असं वारंवार तुमच्यावर. कारण मी सौगाते मोदी वाटायला मी गेलो होतो. नवाज शरीफचा केक खायला मोदींसोबत मी गेलो होतो. काही जिन्यांच्या थडग्यावर डोकं ठेवायला मी गेलो होतो. मोदींच्या घरी लहान असताना ईदचं जेवण जेवायला मी गेलो होतो का? त्यांच्या घरी ईदचं जेवण यायचं आणि ते मोदी जेवायचे. आता सुद्धा त्यांचे जे काय चाललेत सगळे त्यांच्या भाजपच्या मुख्यालयात दिल्लीच्या ईदचा का कुठला कार्यक्रम झाला, इफ्तार पार्टी का झाली, इफ्तार पार्टी झाली. मग पण असं आहे का की उद्धव ठाकरेंचा सध्या मुंबईमध्ये जर आपण साधारणपणे टक्केवारीचं समीकरण बघितलं तर इथे मोठ्या प्रमाणात मुस्लिम मतं आहेत आणि मुस्लिम मतांवरती खूप भिस्त आहे शिवसेनेची, असं काही आहे? बघा मी तुम्हाला सांगतो, आमचं हिंदुत्व हे देशद्रोही आणि देशप्रेमी. हे तुम्ही शिवसेना प्रमुखांचं कोणते भाषण काढून ऐका. देशद्रोही जो कोणी असेल तो हिंदू असला तरीही, देशद्रोही असेल मग तो कुरुलकर असला तरी तो आमचा शत्रू आहे. आणि देशप्रेमी मग तो कोणी असो, हिंदू आहे, मुसलमान आहे, ख्रिश्चन असेल, सीख आहेत. सीख लोकांनी किती मोठं काम केलेलं आहे. मग पण शेतकऱ्यांना सुद्धा हे आतंकवादी ठरवणारी लोक ह्यांच्याकडनं देशप्रेमाची हे काय करायची व्याख्या. भाजप प्रेम आणि देशप्रेम हे वेगळ्या गोष्टी आहेत. देशभक्ती आणि भाजप भक्ती या वेगळ्या गोष्टी आहेत. पण असं आहे ना, आम्ही बघतोय की मुस्लिम मतदारांमध्ये कधी नव्हे ती इतकं ट्रॅक्शन आम्ही शिवसेनेला मिळताना बघतोय. म्हणजे तिथे आम्ही बघतोय की मुस्लिम एरियामध्ये पूर्वी 92च्या नंतर एक जो मुंबईमध्ये आपण जो एक दरी बघितली होती ती बघता आणि आजची परिस्थिती बघता आज मुस्लिम तिथे मशालचे उमेदवार किंवा मशालीची चिन्ह तिकडे घेऊन मुस्लिम सौगाते मोदी न वाटता, म्हणजे मोदींसारखं मोदींचे फोटो लावलेल्या भेटी त्यांना न देता, कारण याचं कारण मुस्लिमांना सुद्धा आमचं हिंदुत्व काय आहे हे कळलेलं आहे. म्हणजे भाजपचे जे आहेत स्वतः भाजपचे मंत्री गोमांस खातात आणि आम्हाला हिंदुत्व शिकवतात. त्या गोमांस खाणाऱ्या मंत्र्यांबरोबर अमित शहा जेवायला बसतात आणि आम्हाला हिंदुत्व शिकवतात. जाऊ द्या. आता आपण मला असं वाटतं महापालिका आहे, महापालिकेमध्ये हा हिंदू मुस्लिम हा हे नाही आहे. कारण आज मुंबईमध्ये जे प्रदूषण आहे ज्याचा त्रास मला होतोय तो हिंदूंनाही होतोय, मुसलमानांनाही होतोय, ख्रिश्चनांना होतोय, सीख सगळे सर्व. म्हणजे आपल्याकडचं प्रदूषण आहे हे सेक्युलर आहे की काय? कारण तो सर्व धर्मीयांना सगळं ते होते. तुमचा आवाज बसलेला आहे. आवाज बसलाय. मुंबईमध्ये सगळ्यांनाच खड्ड्यातून जावं लागतंय. मुंबईमध्ये सगळ्यांनाच तुंबलेल्या पाण्याचा सामना करायला लागतोय. ह्याच्यामध्ये हिंदू भाजप वेगळे काढून त्यांना काय वेगळी सुविधा देतोय का? आणि आता भाजपचं जे काय विनाशाची गती जी त्यांनी लावली, विनाशाचीच गती ना. कारण ते आता ह्याच पहिल्या पावसाळ्यामध्ये वरळीचं मेट्रो स्टेशन तुंबलं. ही विनाशाचीच गती आहे, नाही तर दुसरं काय. अनेक ठिकाणी जिकडे पाणी तुंबायचं आम्ही त्याची तुंबलेल्या पाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी सोयी केल्या होत्या, तिकडे सुद्धा आणि आणखीन काही ठिकाणी पाणी तुंबले. ही विनाशाची गती आहे भाजपची. मगाशी जे मुद्दा म्हटलात ना मुंबई महापालिकेत, एक मुद्दा सगळ्यात पहिले जो आणला गेला की जर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा जर महापौर आला तर मुंबईचा एके दिवशी मुस्लिम महापौर होईल न्यूयॉर्क सारखा. भाजपने आजपर्यंत किती मराठी उपमहापौर केलेत हे त्यांनी सांगावं. आणि आम्ही सांगतो की मुंबईचा महापौर हा मराठी होईल.
तुमच्यासोबत असताना आमचंच. पण मग युतीमध्ये महापौर तुमचा, तुम्ही म्हटलं की मराठी महापौर तुम्ही केला, युतीमध्ये भाजप होतं, भाजपने अमराठी महापौर केला, मग तेव्हा तुम्ही तेव्हा आक्षेप का नाही घेतला? हो, पण मग आता म्हणून ते त्यावेळेला आक्षेपाचं काहीच नव्हतं ना, कारण हिंदू म्हणून आम्ही एकत्र होतो. आता आम्ही मराठीचा मुद्दा, कारण मुंबईवरती आपल्यावरती हिंदी सक्ती करायला लागले. आम्हाला सक्ती मान्य नाही आहे. हिंदीचा विरोध नसला तरी सक्ती नाही करायची आमच्यावर. त्यांचे ते कोण, ते मला काय जो कोण भैया जोशी ना, हा कोण कुठला माणूस माहीत नाही मला, घाटकोपरमध्ये येऊन सांगतात घाटकोपरची भाषा गुजराती आहे. पण हे ठरवणार आणि आम्ही ऐकणार. कारण तेच आहे की संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये यांच्या जातकुळीतले म्हणजे भाजपच्या संघाच्या कार्यकर्त्यांपैकी कोणी नव्हतं. त्याच्यामुळे त्यांना मुंबईबद्दल प्रेमच नाही आहे. त्यांना काय नुसतं राज्य करायचं आहे. आणि 1960 साली जो गुजरातचा डोळा मुंबईवर होता तोच आता त्यांना ते अंमलात आणायचं आहे. मुंबईचा कब्जा करायचा आहे, मुंबईचं महत्त्व मारायचं आहे. मुंबईत तोडून नाही नेणार, पण मुंबईतले उद्योग तर नेले तुम्ही, मुंबईचं आर्थिक केंद्र तर नेलत. मुंबई अशी खतम करायची की पुन्हा कधी मुंबई उभीच राहता कामा नये. कारण मुंबईला आता 3 लाख कोटीच्या त्यांनी खड्ड्यात टाकून ठेवले. म्हणजे मुंबई परत उभीच राहता कामा नये. सगळं अहमदाबादला जायचं, डायमंड मार्केट सगळं अहमदाबादला, आणि मुंबईला असं खड्ड्यात टाकायचं की मुंबई पुन्हा उभीच राहता कामा नये. पण हे का केलं जातं उद्धव साहेब? म्हणजे असं पूर्वी होतं आणि मुंबईला लुबाडत आहेत. शिवसेनेकडे महापालिका असताना आम्ही 92,000 कोटीच्या मुदत ठेवीपर्यंत मुदत ठेवी वाढवल्या होत्या. ज्या मुदत ठेवीच्या व्याजातून महापालिकेचे बरेच खर्च जायचे. आता ती मुदत ठेव त्यांनी 80,000 कोटीच्या आसपास आणली. आणखीन 17,000 कोटी तोडणार असं मला कळलं निवडणुकीनंतर, पण त्यांची सत्ता येणार नाही म्हणा. आणि ह्या मुदत ठेवी ज्या असतात त्या 2-3 कारणासाठी असतात. एक, कामगारांची देणी, ग्रॅच्युइटी, प्रॉव्हिडंट फंड, इतर काही देणी असतात, ती आस्थापन, व्यवस्थापन, ह्या सगळ्या गोष्टी त्यातून चालतात. आणि मोठे प्रोजेक्ट जसं कोस्टल रोड, हा टोलमुक्त कोस्टल रोड हा शिवसेनेने करून दाखवला. आम्हीच ते वचन दिलं आणि आम्हीच ते करून दाखवलं. दुर्दैव असं की फीत कापायला आता कापाकापीच करतात ते, त्याच्यामुळे फीत कापायचं नशीब त्यांना लाभलं, भाग्य त्यांना लाभलं. पण असे जे काही प्रोजेक्ट असतात त्याच्यासाठी या ठेवी असतात. आता या ठेवी मोडून खात आहेत आणि त्याच्या अगेन्स्ट 3 लाख कोटींचं देणं करून ठेवलं. म्हणजे आता जर सगळं प्रदूषण केलेलं आहे, हे भ्रष्टाचाराचं प्रदूषण आहे. कारण वाटेल तशी कामं वाटलेत. अनेक ठिकाणी भूसंपादन न करता सुद्धा टेंडर काढले गेलेले आहेत आणि सगळीकडे धुळीचं साम्राज्य, सिमेंटचं साम्राज्य, हे सगळं केले. कारण कॉन्ट्रॅक्टरच्या खिशात हा मुंबईकरांचा पैसा त्यांनी टाकला आहे. आणि माझी माहिती अशी आहे की कॉन्ट्रॅक्टरना ॲडव्हान्स मोबिलायझेशन म्हणून जे काही पैसे दिले जातात त्यातनं यांनी किकबॅक घेऊन हा पैसा ते निवडणुकीत वापरतात, अशा काही लोकांनी मला सांगितलं. खरं खोटं माहीत नाही, पण 3 लाख कोटीचा घोटाळा या गेल्या 4 वर्ष, म्हणजे 22 साली महापालिका विसर्जित झाली, 26 साल आलं बरोबर. 4 वर्ष निवडणूक घेतली नाही. पूर्ण प्रशासन ह्यांच्या हातात, प्रशासकाच्या माध्यमातून मुंबई चालवली. ह्यांचा पालकमंत्री तिकडे जाऊन बसायचा आणि युडी पण चोराकडे, सगळंच चोराकडे. त्याच्यामुळे 4 वर्षात ह्यांनी मुंबईची लूट केलेली आहे आणि 3 लाख कोटीचा घोटाळा केलेला आहे. त्याचबरोबरीने आणखीन तुमच्या लक्षात असेल, मुंबईच्या वेशीवर ते उत्तन वगैरे तिकडे उन्नत मार्ग जो होता, सुप्रीम कोर्टाने चोरी पकडली. 3,000 कोटीचा घोटाळा झाला म्हणून अबोव. ते रिटेंडर केलं, पण ते कोणी केलं, ते खातं कोणाकडे आहे, तो चोर कुठे आहे? चोराच्या मांडीला मांडी लावून देवेंद्र फडणवीस कसे बसू शकतात? तुम्ही मुदत ठेवींचा विषय काढला. मुख्य